त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जी.आर. जारी. पूर्वीचे 2 जी.आर. औपचारिकपणे रद्द. नरेंद्र जाधव समिती 3 महिन्यात आपल्या शिफारसी सादर करणार. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय. फडणवीसांची आदित्य आणि अमित ठाकरेंवरून टीका. इंटरनॅशनल स्कूल्सचा धंदा तुम्हीच सुरू केला म्हणत संजय राऊतांचा आरोप. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वरळी डोममध्ये पाहणी. बाळा नांदगावकर, अनिल परब, नितीन सरदेसाईंकडून 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा. कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली. संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. महाराष्ट्रातली लुटमार थांबवा, राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पुरावे दिल्याशिवाय आरोपांना उत्तर देणार नाही. राऊतांनी केलेल्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंची भूमिका. राऊतांवर कोट्यवधींच्या हप्ते वसुलीचा आरोप केला तर चालेल का? शेळकेंचं उत्तर. सरकारसोबत असलेले सर्वजण सुरक्षित, सत्तेत असणाऱ्याला लुटण्याची पूर्ण मुभा. विजय वडेट्टीवारांची सुनील शेळकेंवर टीका. तर आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग. अमोल मिटकरींचा निशाणा. गृह खात्याची सर्व मंत्र्यांच्या ओएसडी पीएस यांच्या हालचालींवर नजर. सूत्रांची माहिती. 150 दिवसांच्या आराखड्यात कामगिरीचं मूल्यमापन होणार. पारदर्शक कारभाराची महायुतीत जोरदार चर्चा. धनुष्यबाण चिन्हासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव. गेल्या 2 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित. लवकर बोर्डावर घ्यावं, ठाकरेंच्या शिवसेनेची विनंती. मातोश्री परिसरात उबाठानेच केला मराठीचा घात, अशा आशयाचे बॅनर्स. बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. कलानगर सर्कलमध्ये लावलेले बॅनर हटवले. चांगलं यश मिळवायचं असेल तर अधिकाधिक पक्षप्रवेश करावे लागतील. अजित पवार यांच्या आमदारांना सूचना. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय. वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार. सूत्रांची माहिती. जिल्हा कारागृहात कराडच्या संशयास्पद हालचाली. कराडच्या जीविताला धोका असल्याचीही माहिती. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा इशारा. हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार. वैजापुरातील महिला कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणात 2 परप्रांतीय आरोपींना अटक. चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचा अंदाज. पोलिसांकडून चौकशी सुरू. न्यू इंडिया बँकेच्या विलिनीकरणासाठी सारस्वत बँकेचा अर्ज. ठेवीदारांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही. सारस्वत बँकचे चेअरमन गौतम ठाकूर यांची ग्वाही. नागपूरच्या हुडकेश्वरमधील शाळेत 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच वर्ग खोली. उपराजधानीतल्या जिल्हा परिषद शाळेतलं वास्तव समोर. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. राज्यातल्या अनेक भागात आज पावसाच्या सरी बरसणार. रायगड, रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाण्याला येलो अलर्ट. माऊलींच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा सोलापूरच्या खुडूसमध्ये संपन्न. सोहळ्याचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. माळशिरसमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ. जीएसटीच्या दरांमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत. 12% जीएसटी स्लॅब 5% येणार. सूत्रांची माहिती. पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. दौऱ्यात आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेटांमधील देशांचा दौरा. ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही सहभागी होणार. कोरोना लस आणि अचानक हृदयविकाराचा झटका येणं याचा काही संबंध नाही. आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या अभ्यासातून नवी माहिती समोर. भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून बर्मिंगहमच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामना रंगणार. इंग्लंडच्या मालिकेत 1-0 ने आघाडी.